नमस्कार, वर्षा जवसॉ फूड्समध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण लिंबू मिरचीचे चटपटीत असे लोणचे कसे बनवायचे ते बघूया। मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या स्वच्छ धुवून पुसून आणि याचं वरचं देठ काढून घेतलेलं आहे। तसेच ही 10 लिंब घेतलेली आहेत, हे पण स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत। यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहायला नको, कारण त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं। त्यामुळे कट करायच्या आधी लिंबू आणि मिरची स्वच्छ पुसून घेतलेलं पाहिजे। आता या मिरचीचे आपण तुकडे करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही या मिरच्या कट करू शकता। मिरची इथे कट करून झालेली आहे सगळी। ही जी आपण लिंब घेतलेली आहे त्यामधली जराशी अशी मोठी मोठी लिंब बघून ती 5 लिंब वेगळी काढूया। या 5 लिंबांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि उरलेल्या 5 लिंबांच्या बारीक फोडी करून घ्यायच्या। लोणच्यात घालण्यासाठी इथे काही मसाले घेतले ते बघूया। 3 चमचे मी इथे मेथी दाणा घेतलेला आहे। याला आपल्याला थोडंसं तेलात परतवून मग त्याची पूड करायची आहे। 2 चमचे हळद घेतली आहे। पाऊण वाटी मीठ घेतलेला आहे। लिंबांची जर का तुमच्या साईज कमी असेल, छोटी लिंब असतील तर मीठ अजून थोडंसं कमी लागू शकतं। 2 चमचे हिंग घेतलाय। मोहरीची डाळ इथे घेतली आहे पाऊण वाटी। ही मी अशीच टाकणार नाहीये, मिक्सर मध्ये अगदी 1-2 पल्सेस मध्ये थोडीशी फिरवून घालणार आहे। तुमच्याकडे जर मोहरीची अशी डाळ नसेल तर तुम्ही अर्धी वाटी मोहरी मिक्सरवर बारीक फिरवून त्याची पूड तुम्ही या लोणच्यात घालू शकता। गॅसवर एका कढईमध्ये हे 3 चमचे मेथीदाणे घालत आहे। थोडंसं 1-2 चमचे तेलामध्येही परतून घेऊया। मेथीदाणा नुसता भाजून वाटून घातल्यापेक्षा थोडासा तेलात परतून जर त्याला वाटून घातला तर त्याची चव खूप मस्त अजून खमंग लागते। याला आता खलबत्त्यात आपण वाटून घेऊया। आता एका स्वच्छ भांड्यात आपण लिंबू, मिरची आणि हे सगळे मसाले मिक्स करूया। त्यासाठी मी इथे काचेचा बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आता ही 2 चमचे हळद, मेथी दाण्याची पूड, हिंग, मोहरीची डाळ मिक्सर मध्ये थोडीशी फिरवून घेतली आहे, ही मीठ, लिंबाचा रस, आपण यात लिंबाचा रस टाकल्यामुळे या लोणच्याला पाणी सुटतं। व्यवस्थित सगळं मिक्स करायचंय। खूपच खमंग असे लिंबू मिरचीचे लोणचे इथे तयार झालेले आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त असा याला रंग आलेला आहे आणि खमंग असा वास पण सुटलेला आहे घरामध्ये। आता या लोणच्याला एका स्वच्छ धुतलेल्या आणि उन्हात वाळवलेल्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचे। बरणीमध्ये भरल्यावर 1-2 दिवसातच याला छान पाणी सुटतं। या लोणच्याला मी सध्या तेल घातलेलं नाहीये। तुम्हाला हवा असेल तर लागेल तेव्हा छोट्या दगडीत काढून अगदी ऐन वेळेस तुम्ही यात तेलाची फोडणी घालू शकता। 1-2 दिवसानंतर बरणीला थोडंसं असं हलवून घ्यायचंय। 2-3 दिवसानंतर हे लोणचं खाण्यास तयार होईल। चटपटीत लिंबू आणि मिरचीच्या लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि अजून माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।